आणि काहीशी वेगळी बातमी आहे। आजपर्यंत तुम्ही विविध ठिकाणी नैसर्गिकरित्या भोपळे हे वाढताना पाहिले असतील, पण एक दोन नाही, तब्बल 7-7.5 फुटांपर्यंत लांबलेला भोपळा तुम्ही पाहिलाय का? बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये 7-7.5 फुटांपर्यंतचा देशी वाणापासून निर्मित एक भोपळा लागवड करण्यात आली। त्याची 16 ते 20 जानेवारीपर्यंत बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनात राज्यातील शेतकऱ्यांना ही भोपळ्याची शेती पाहता येणार आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। तुम्ही आजपर्यंत अनेक दुधी भोपळे पाहिले, मात्र तब्बल 7 ते 7.5 फूट लांबीचा दुधी भोपळा तुम्ही क्वचितच पाहिला असेल किंवा पाहिलाही नसेल, मात्र तो दाखवण्याचा या रिपोर्टच्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय। मी सध्या बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात आहे आणि या ठिकाणी हा जो ट्रायल प्लॉट केलेला आहे, त्या ट्रायल प्लॉटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1, 2, 3 फूट नाही तर तब्बल 7-7.5 फूट लांबीचा आणि 1, 2 नाही तर असे अनेक दुधी भोपळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि जे काही या ठिकाणी हे तंत्रज्ञान राबवलेलं आहे किंवा हा वाण काय आहे आणि ही किमिया कशी साधलेली आहे याची माहिती आपण घेणार आहोत। माझ्याबरोबर या ठिकाणचे पीक विषय तज्ज्ञ संतोष करंजे सर आहेत। मला सांगा, हा 1, 2, 3 फुटाचा नाही तर 7-7.5 फूट लांबीचा हा दुधी भोपळा आहे, काय नेमकं याच्यासाठी केलं तुम्ही? निश्चित याच्यामध्ये कसं आहे, आपल्याकडे जुने बियाणे, देशी बियाणे संवर्धन केलेले आहेत आणि जुने देशी बियाण्यामध्ये आपले बरेचसे प्रकारचे भोपळे आहेत जे आपल्या इथं होते, परंतु ते नामशेष झाले होते। तर त्याचं संवर्धन करण्याचं काम KVK मार्फत आम्ही करत आहे आणि त्यातलाच एक भाग आहे की सोलापूरच्या एका शेतकऱ्यांनी ह्याची बियाणे जतन केलेली ते आम्ही इथं वाढवलेले आहेत आणि हे सर्व शेतकऱ्यांना आपण दाखवतोय। तर हे सगळे देशी बियाणे आहेत। याच्यामध्ये नुसता दुधी भोपळाच नाही, तर दुसरा गारोडीसाठी लागणारे जे पुंगी भोपळा आहे, तंबोरा करण्याचा भोपळा आहे, विनाचा भोपळा आहे, तसे वेगवेगळ्या आकाराची भोपळे इथं आपण निर्माण केलेले आहेत आणि हे बियाणे देशी आहेत। याचं बी आपण लावून पुन्हा पुन्हा हा भोपळा काही वाढवू विशेष शकतो। कष्ट घ्यावी लागली यासाठी? कष्ट विशेष म्हणजे की भोपळ्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचा मांडव तयार करण्याची गरज आहे, कारण हे वेल खूप वाढतात आणि वाढल्यानंतर त्याचं वजन खूप येत आहे, कारण ह्याला कीड रोग आणि इतर आजार जास्त येत नसल्यामुळं कमी खतामध्ये जास्त वाढतात। त्यामुळं मांडव चांगला भक्कम जर केला तर आपल्याला वर्षानुवर्षे हे भोपळे त्याच्यावर घेता येतील। तर आपण पाहतोय की आजकाल फास्ट फूड आणि जंक फूड जे आहे ते वाढलेलं आहे, मात्र काही वर्ग असा आहे की त्यांना देशी पाहिजे आणि त्या देशी खाद्यान्नाच्या शोधात, अन्नधान्याच्या शोधात हा वर्ग असतो आणि त्यांच्यासाठी खरं तरी खूप मोठी मेजवानी म्हणावं लागेल की या पद्धतीचं संगोपन या कृषी विज्ञान केंद्रामध्ये केलेलं आहे आणि देशी वाण जे आहे ते कुठेतरी संपले नाही पाहिजे, तर ते पुढे पिढ्यानपिढ्या टिकले पाहिजेत, हा सगळ्यात मोठा संदेश यातून दिलेला आहे। देवा राखुंडे, NDTV न्यूज मराठी, KVK, बारामती।